नमस्कार मंडळी, रोड विल राणे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आत्ता आपण आहोत दर्यागाव ठाकूरवाडीमध्ये आणि माझ्या मागे तुम्हाला दिसतोय तो आहे किल्ले सुधागड उर्फ भोरबगड। दुर्गेश्वर श्रीमान रायगड बांधत असताना छत्रपती शिवरायांनी त्याच कालावधीत आणखीन एका गडाचं कार्य सुरू केलं होतं आणि त्या गडावर महादरवाजा आणि टकमक टोकसुद्धा बांधून घेतला होता। अर्थात सुधागडचा इतिहास हा फार जुना आहे। खडसांबळे लेणी असतील किंवा ठाणाळे लेणी असतील त्या ह्याच परिसरात आहेत। त्यामुळे घाटातून कोकणात उतरत असताना जो सवाष्णी घाट लागतो त्या सवाष्णी घाटाचा पहारेकरू म्हणून या सुधागडचं नाव घेतलं जातं। त्यामुळे त्याचा इतिहास जरी जुना असला तरी 1647 साली जेव्हा सुधागड महाराजांनी जिंकून घेतला, अर्थात तो भोरबगड जिंकून घेतला, त्यानंतर महाराजांनी या गडाचं नाव ठेवलं सुधागड। आणि जेव्हा श्रीमान रायगड हा राजधानीचा किल्ला बांधायचं ठरलं तेव्हा नियोजनाचा भाग म्हणून सुधागडावर सुद्धा त्याच पद्धतीचं बांधकाम सुरू केलं गेलं। आता ते का आणि त्याच्या मागचं नेमकं कारण काय आपण आत्ताच्या प्रवासामध्ये जाणून घेणार आहोत। आत्ता आपण हा सुधागडचा ट्रेक सुरू करतोय। आणि हा सुधागडला यायचं कसं, साधारण काय रूट आहे, तिथे आल्यानंतर खाण्यापिण्याची सोय काय आहे, वॉशरूमची काय सोय आहे, याची सगळी विस्तृत माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे। त्यामुळे सुरुवातीला सुधागडची भ्रमंती करून घेऊया आणि त्यानंतर इथे येण्याचा मार्ग जाणून घेऊया। आता ट्रेकला सुरू करूया। इथे आल्यानंतर तुम्हाला रायगड जिल्हा परिषदेची ही दर्या गावातली ही शाळा लागते। त्या शाळेच्या समोर हा बघा इथे आता एक बांधकाम चालू आहे आणि तिकडे ना द प्राईड इंडिया महानगर गॅस लिमिटेडचा एक बोर्ड दिसतोय बघा तुम्हाला तिकडे। तिथून आपल्याला आज जायचं आहे आणि आजच्या ट्रेकची सुरुवात करायची आहे। चला ट्रेकला सुरुवात करूया। या चला गडावर एक संस्था आली आहे गड संवर्धनासाठी। नाव काय सांगितलं मगाशी? हिंदू वज्र सेना। हिंदू वज्र सेना मुंबई आणि पुण्यामध्ये त्यांचं कार्य आहे, म्हणजे त्यांची संस्था आहे। तिकडची सगळी दुर्गसेवक आलेले आहेत, त्यांच्याकडूनच हे आम्हाला मिळालं। त्यामुळे आता वरती गेल्यानंतर आपल्याला त्यांचं कार्यसुद्धा आपल्याला दाखवता येईल। त्या व्यतिरिक्त सुधागडावर यापूर्वीसुद्धा अनेक संस्थांनी कामं केलेली आहेत। ट्रेक क्षितिज असेल किंवा रायगड परिवाराचा सुधागडावर फार मोठा कार्यक्रम होतो, त्याबद्दल सुद्धा मी माहिती देईन। तुर्तास ट्रेक सुरू ठेवूया। हा चढ लागलाय बघा। या ठाकूरवाडीमधली घरं जिथे संपतात, शेवटचं घर आहे तिथपर्यंत छान कॉन्क्रीटची वाट आहे आणि तिकडून आता ही मळलेली वाट सुरू होते, पायवाट आहे। या वाट अनेकदा आता 2 वाटा फुटल्या होत्या। समोर पाहताना जाणवत होतं की एकाच ठिकाणी येऊन वाटा मिळतील, पण अंदाज का वर्तवायचा? दोन्ही साईडने एकेकाने जायचं, अंदाज घ्यायचा कुठपर्यंत वाट जाते आणि एकत्र मिळाली तर ठीक, नाहीतर पुन्हा मूळ वाटेवर यायचं आणि योग्य ती वाट पकडून पुढे जायचं। चला आता खरं तर ही वाट एकदम निसरडी आहे आणि ती परफेक्ट आहे बघा। त्यामुळे ठीक आहे, आता मी जातो इथून, पुढे आपण भेटूया। अवघ्या 5-7 मिनिटांमध्ये पहिला पठाराचा टप्पा लागतोय। ठीक आहे, अजून बरीच चढाई बाकी आहे। तिकडे आपल्याला सुधागड दिसतोय,
ठीक आहे, चला मार्गस्थ होऊया. सुधागड स्पष्ट दिसायला लागलेला आहे. पठाराचा हा दुसरा टप्पा आहे. समोर आपल्याला लोखंडी शिडी दिसते आणि या बाजूला थोडी नजर गेली तुमची तर आपल्याला वॉच टॉवर चांगल्या पद्धतीनं बांधलेला दिसतोय. तुम्हाला जायचं आहे का वॉच टॉवरवर वगैरे? हो म्हणालात ना, चला. वॉच टॉवरवर आलेलो आहोत. समोर टकमक टोक दिसतंय बघा या बाजूला. म्हणजे ज्या पद्धतीनं श्रीमान रायगडाचं टकमक टोक बाहेर आलेलं आहे, अगदी तसंच आपल्याला सुधागडाचं हे टकमक टोक बाहेर आल्याचं आपल्याला दिसून येतं. आता आणायचं आपण आता वॉच टॉवरवर आहोत. तर सुधागडचे साधारण 3 टप्पे आहेत. म्हणजे आपण आता हा पहिला टप्पा चढणार आहोत. तिकडे आपल्याला तो चिलकती बुरुज दिसतोय. आता चिलकती बुरुज म्हणजे काय हे राजगडच्या सिरीजमध्ये सांगितलेलं आहे, तरी पण चिलकती बुरुजाकडे गेल्यानंतर आपण चिलकती बुरुज म्हणजे काय हे जाणून घेऊ. पण हा जो एक भाग आहे ना, हा सगळा ह्या बाजूचा तो एक टप्पा आहे. त्याच्यानंतर हा जो टकमक टोकाचा जो भाग आहे ना, मधला निमुळता भाग बाहेर आला आहे, तो साधारण दुसरा टप्पा आहे. आणि तिसरा टप्पा हा तिकडे पलीकडे भोराई आईचं मंदिर आहे, महादरवाजा वगैरे आहे, तर तो सगळा तिसऱ्या टप्प्यात आहे. तर आता हे बघा, इथे थोडं चालून गेल्यानंतर आपल्याला लोखंडी शिड्या लागतील. तर त्या आता पार करूया. वॉच टॉवरचा एकदा नजरा पाहून घ्या. तो बघा समोर तिथे सरसगड दिसतोय आणि सरसगडावर आपण सुधागड नंतर सरसगडावर जाणार आहोत. अर्थात आजच्या दौऱ्यामध्ये नाही आहे, पुन्हा पुढच्या आठवड्यात येऊ. आणि सरसगडाचं नाव ऐकल्यानंतर पगडीचा किल्ला वगैरे म्हणतं सगळं ठीक आहे, पण माझ्यासाठी सरसगड म्हटल्यानंतर दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही, पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही. तर हे गाणं मला प्रचंड आवडतं. तर सरसगडावर गेल्यानंतर या गाण्याला उद्देशून एक शिल्प आहे, तर ते पाहता येतं. अर्थात आपण आता सरसगडावर नाही आहोत, सुधागडावर आहोत. सुधागडाबद्दल बोलूया. आता खाली उतरू आणि लोखंडी शिड्यांच्या दिशेने मार्गस्थ होऊ. चला. सावकाश उतरा, ठीक आहे, सावकाश उतरा. तुम्ही इकडून येऊ शकता. थोडंसं म्हटलं दाटीवाटीतून झाडीतून वगैरे जाऊया. या शांतपणे उभे राहू.
फक्त आजूबाजूला काय आवाज येत आहेत ते ऐका फक्त. बघा जरा तुम्ही पण आजूबाजूला बघा. दुर्गा भ्रमंतीला काय यायचं. इथे महाराज भेटतात, इथे महाराजांचे जुने सवंगडी भेटतात, इथे पानं बोलतात, वेली गोष्टी सांगतात, दगड त्यांचा अनुभव कथन करतात. म्हणून दुर्गा भ्रमंतीला यायचं. चला जबरदस्त आहे, जबरदस्त आहे. चष्मावाल्यांचे सगळे हाल आहेत. हे बघा, हे आपोआप बाष्प वगैरे भरायला लागले, म्हणजे जमायला लागले. सॉरी, काय बोलतोय मी. लोखंडी शिडीचा पहिला टप्पा लागलेला आहे. ठीक आहे, 7:40 वाजता आपण निघालो होतो. 7:40ला 8:11 झालेत, म्हणजे 20 अधिक 11 31 मिनटं. आता 31 मिनटं लागण्याचं कारण म्हणजे आम्ही बऱ्यापैकी थांबत येत होतो. म्हणजे थांबत म्हणजे थकलो आहे म्हणून थांबत नाही, शॉट घेत 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 आरामात. ओके, तर मला वाटतं साधारण इथपर्यंत यायला एक 22-25 मिनटं पुरेशी आहेत. ठीक आहे, हे बघा आता स्क्रीनवर पण बाष्प धरायला लागलं वाटतं. ठीक आहे, चला आता लोखंडी शिडी चढून घेऊ. अजून घोडा मैदान दूर आहे. चला चला, तुम्ही पुढे चला. तुम्ही पुढे, आम्ही मागे. तुम्ही पुढे, आम्ही मागे. चला, हे बघा, या कातळात कोरलेल्या त्या काळातल्या पायऱ्या दिसत आहेत. ठीक आहे, माझी ना आधी एक गल्लत व्हायची. पायऱ्या आणि शिड्या, काही शिड्यांना पायऱ्या, पायऱ्यांना शिड्या. तर अशी अनेकांची समजा गल्लत होत असेल, तर लोखंडी शिड्या आणि या ज्या दिसतात कातळात बांधलेल्या त्या पायऱ्या, बरोबर आहे, मंदिराला असतात त्या पायऱ्या, कळसावर चढण्यासाठी बांधली जाते ती शिडी. ट्रेकिंगच्या थोडंसं अलीकडचं पलीकडचं, पण ठीक आहे. हे बघा, निसर्ग आहे, स्पष्ट दिसतंय. ठीक आहे, त्यामुळे मी आता एकटा तिथपर्यंत जातो आहे. मागोमाग येऊ नका, घसरण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, शक्य तितका आडवा पाय ठेवा. ठीक आहे, आणि बॉडीचा म्हणजे तुमच्या शरीराचा हे काय झुकाव, झुकाव हिंदी शब्द आहे रे. शरीराचा तोल हा पुढच्या बाजूला असू द्या. ठीक आहे, ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात, नंतर जाऊ शकता. या, हात ठेवा खाली, हात लावून या नीट. चला, अंतिमतः पाऊस आलेला आहे. हे घातलं त्याचा
फायदा आता होईल. हे बंद करेन मी आता, कारण पावसात भिजणं मला फार आवडत नाही आणि या माणसाला खूप आवडतं. ठीक आहे, तो बघा त्याने काही विंडशीटर वगैरे आणूनसुद्धा घातलेलं नाही आहे. तर ठीक आहे, फक्त आम्ही बॅग सुरक्षित ठेवली आहे कारण सगळे इक्विपमेंट त्याच्यामध्ये. तर आता आतलं जे बाष्प जमा झालं आहे ते पुसतो आम्ही, थोडा वेळ थांबतो, इथून वर जाऊ. समोर अजूनसुद्धा टकमकतो धुक्यांमध्ये हरवलेलं दिसतंय. चला. पहिली लोखंडी शिडी पार केल्यानंतर अगदी लगेचच दुसरी लोखंडी शिडी लागते. ठीक आहे, चला. मी मगाशी म्हटलं तसं एक संस्था दुर्ग संवर्धनासाठी आलेली आहे. तुमच्यापैकी काय आजचं नियोजन काय आहे तुमचं दुर्ग संवर्धनाचं? काय काय करणार आहात? म्हणजे गाळ काढणं वगैरे किंवा आज ना म्हणजे आपलं गवत वगैरे आणि ज्या पायऱ्या तुटल्यात तिथे, तर त्यांच्यामुळे लोकांना राहायला यायला थोडीशी म्हणजे कठीण होतं. तर त्यामुळे तिथे सगळं हे करणार आहे. ओके, संवर्धन करणार आहे. आणि मोहिमेचा भंडारा झाल्यावर आजच लगेच निघणार आहात? हो, कारण सगळे मुंबई पुणे इथून आले आहेत, काही तर रत्नागिरी इचलकरंजीवरून आलेले आहेत. अच्छा, आपल्या संस्थेचं नाव? हिंदू वज्र आणि गडकरी परिवार. अच्छा, गडकरी परिवार आणि हिंदू वज्र सेना. हिंदू वज्रसेना आणि गडकरी परिवार असं संयुक्त विद्यमाने चालू आहे. मला वाटतं आता ही लोक त्यांच्या शस्त्रपूजेसाठी इथे थांबत आहेत. पहिल्या पायरीचे ते राईट, पहिल्या पायरीचे ते थांबत आहे. तिथे ते शस्त्रपूजा करतील आणि मग वर येतील. वर आपली भेट होईलच. तुर्तास आपण मार्गस्थ होऊया. तुम्हाला शुभेच्छा. चालेल चालेल, चला चला या रे. लावा तिथं. पाऊस आलाय, जोरदार आहे. या लोखंडी शिड्या तशा आहेत, भक्कम आहेत, पण हे बघा, हे वर आल्यानंतर हा जो वरचा टप्पा आहे अक्षरशः हलतायत. हे बघा, हलतायत या लोखंडी शिड्या, हलतायत. त्यामुळे या वरच्या टप्प्यात येताना एका वेळी फक्त 3 ते 4 जण या. उगाच लोड देऊ नका, हां, विनंती आहे. त्या अक्षरशः हलत होत्या. ठीक आहे, पुन्हा एकदा सेम पॅच लागतोय. मनीषकडे इक्विपमेंट बॅग आहे, त्याला नाईलाज असतो, रेनकोट घालायला लागला आहे. ठीक आहे, पायऱ्या हलत आहेत ना रे. हा बघा, हा या टप्प्याला आल्यानंतर दर्यागाव आणि ठाकूरवाडी, त्या बाजूला पाचशापूर आहे. पाचशापूर किंवा पाचशापूर. आता अर्थात वर गेल्यावर सांगतो मी. ठीक आहे, चला. या तुम्ही पण. सावकाश 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 सावकाश. काही भिण्याचं कारण नाही. चांगले शूज घालून आलात ना, काही पडणार वगैरे नाही तुम्ही. ठीक आहे. हा ऑस्मो वॉटरप्रूफ आहे. घेताना ऐकलं होतं. आता भर पावसात मी शूट करतोय. चलो, जे काय व्हायचं ते होऊ दे. काहीच मिनिटात आपल्याला चिलखती बुरुज लागेल. ठीक आहे, तुर्तास धुक्यामुळे खरं तर काही दिसत नसेल. चला. समोर चिलखती बुरुज दिसायला लागला आहे. ठीक आहे, आता चिलखती बुरुजाकडे गेल्यानंतर काय एक्झॅक्ट वेळ आहे ती तिथे गेल्यानंतर सांगतो, म्हणजे अंदाज येईल की किती वेळ लागतो. चिलखती बुरुज म्हणजे काय,
तिकडे जाऊन ऐकूया चला. चष्मीस लोकांनी चष्मा घालून येऊ नये, वाट लागणार आहे. एकतर येऊ नये, नाहीतर मग चष्मा न घालता ट्रेक करण्याची तयारी ठेवावी. चला 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 चला, पाऊस वाढलाय. चला हे बघा ते घेऊन. वाटेत दिसणाऱ्या या प्राण्यांना कृपा करून कुठलाही त्रास द्यायचा नाही, त्याला त्यांच्या वाटेवर चालत जाऊ दे आणि आपण आपल्या वाटेवर चालत राहायचं आहे. चला. आणि हो, सुधागडला यायचं कसं याचा एक डिटेल व्हिडिओ आपण एंडला बनवून टाकलेला आहे, तो नक्की बघा. अच्छा, गेल्या शनिवार रविवार गर्दी होती. मग आता पावसात साधारण असंच असतं, थोडी गर्दी कमी. कमी असतं. तुम्ही किती वाजता येता गडावर? 7 वाजता. बापरे. मग अजून मंडळी गेलेत वर की आता? गेले वरती. अजून वर पण गेलेत? तिथं पण लोक गेले. किती? तिथं. अच्छा, सकाळी लवकर येऊन का? छान लिंबू सरबताचा आस्वाद घेऊया. इथे एक गोष्ट सांगतो, गडावर ट्रेकला वगैरे आलात ना की एक साधारण एक प्रत्येकी एक 100 रुपये वगैरे बाजूला काढून ठेवायचे आणि जाता येता एखाद्याने जाता येता एखाद्याने एकाकडे, अजून एखाद्याने पुढच्याकडे, म्हणजे ही जी मंडळी आहेत ग्रामस्थ मंडळी की जी स्वतःचा उदरनिर्वाह करतात हा व्यवसाय लावून, तर एक साधारण एक 50-100 रुपये प्रत्येकी खर्च केले. आलो दादा, तर एक आधार मिळतो. ठीक आहे, चला लिंबू सरबत घेऊया. छान लिंबू सरबत आपल्याला. हा एक माझा आणि मी मनीषला नाही, हा मी तुम्हाला देतो आहे. हा प्लीज. ओके ठीक आहे, थँक्यू. आता पिऊया, दोघेही पिऊया. तुमचा म्हणून मी मनीष लागला ना सगळ्यांच्या पोटाला ते. हां, मग खरं तर तुमची नजर जसं राजांची नजर बहिर्जींच्या रूपाने होती, तशी रोडविल राणीची नजर आमच्या मनीषच्या रूपाने आहे. आणि मनीषने फस्त केलेला आहे एका घोटामध्ये, त्यामुळे धन्यवाद मनीष. समोरच आता एक साधारण 7-8 मिनटं चढाई केली ना की चिलकती बुरुज होईल. ठीक आहे, चला मी आता पिऊन घेतो. हां, बाय. दुर्ग संवर्धन करणं सोपं काम नाही आहे हे मी का म्हणतो, कारण जवळपास 1-1.5 तासाचा ट्रेक आहे. ठीक आहे, ही मंडळी मोठ्या मोठ्या गोण्या दिसतात, पाण्याचा त्रास दिसतो, हे एवढं सगळं घेऊन ते वर जाणार आहेत, सगळं संवर्धनाचं काम करणार आहेत आणि पुन्हा उतरणार आहेत. आता त्यातले काही दुर्गवेडे असे आहेत की विना चप्पल वगैरे चालतात, विना शूज चालतात. म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्यासाठी. हे सोपं काम नाही सह्याद्रीमध्ये. अर्थात मराठ्यांचा तो जाज्वल्य इतिहास आहे. ही सगळी मंडळी बघा ना, फावडा असेल, त्यानंतर इतर जे सगळं संवर्धनासाठी काम लागते ते बघा, छोटं मोठं जे काही असेल तर ते सगळं साफ करत, घमेलं वगैरे सगळं घेत, खाण्याचं सगळं सामान. म्हणजे आता जवळपास ही सगळी लोकं ना, एक 3-1 गाड्या आल्यात आणि जवळपास एक 70-80 लोक आहेत. मग एक त्यांची तुकडी
जेवण तयार करेल आणि बाकीची सगळी लोक दिवसभर काम करतील आणि मग त्यानंतर ही लोक निघतील. आम्ही पण शक्य तितकं योगदान देण्याचा प्रयत्न करू. अर्थात गडसुद्धा पूर्ण दाखवायचं आहे, कारण गड फिरायला पण तितकाच वेळ लागतो. पण ह्या सगळ्या मंडळींमुळे आज आपले जे दुर्ग सुरक्षित आहेत ते यांमुळे. सरकारनं बोध घ्यावा. सरकारपेक्षा जास्त खरं तर पुरातत्व खात्यानं बोध घ्यावा. ठीक आहे, आता फार बोलत नाही, चिलखती बुरुजाकडे जायचं आहे. चला. आतापर्यंत बऱ्यापैकी असं पठारावर वगैरे चालत होतो आपण आता जिथे लिंबू सरबत प्यायलो ना, तिकडून पुढे थोडी वाट चढणीची होते. ठीक आहे, चढावी लागते, त्यामुळे दम जास्त लागतो. ठीक आहे, ही बघा, ही मधली घळ आहे. या घळीतून आत जायचं. इकडे एक बुरुज आहे, तर आपल्याला तोही बघायचा आहे आणि मग त्या बाजूला जायचं आहे. ठीक आहे, चला. या दगडी पायऱ्या लागल्या की समजायचं की चिलखती बुरुज जवळ आलेला आहे आणि आपलं गंतव्यस्थान अर्थात टॉप त्याच्याहून वरती आहे. म्हणजे जो माथा आहे तो त्याहून वरती आहे. आपण खालच्या टप्प्यातच आहोत चिलखती बुरुजमध्ये. पण आता या छान बांधलेल्या पायऱ्यात चढत जाऊया आणि बुरुज पाहूया. चला. अजून खूप बाकी आहे. ते बघा तिकडे अजून तेवढं चढत क्रॉस करायचं आहे. चला. चला चला या. पायऱ्यांची ही खडी चढून आल्यानंतर आपल्याला इथे उद्ध्वस्त झालेल्या दरवाजाचे अवशेष दिसतात. अर्थात हा गडाचा मुख्य दरवाजा नाही, हा दिंडी दरवाजा. कारण खरं तर गडाचं पायथ्याचं गाव हे धोंडसे. ठीक आहे, तिकडून ट्रेक केल्यानंतर साधारण 2.5 ते 3 तासात तुम्ही महादरवाजाकडे पोहोचता. हा तोच महादरवाजा जो श्रीमान रायगडाचा हुबेहूब प्रतिकृती मानला जातो. ठीक आहे, आता हा उद्ध्वस्त असलेला दिंडी दरवाजा का, तर हा इथे बुरुज दिसतो बघा. ठीक आहे, आणि हा इकडे बांधलेला बुरुज आणि इथे नैसर्गिक हा जो दगडाचा पॅच आहे, रॉक पॅच, आणि त्याच्यावर ही तटबंदी उभी केली आहे बघा. ठीक आहे, आणि त्याला क्रॉस करून इकडे इथे बुरुज सदृश्य भाग बांधण्यात आला आणि त्याच्या मधोमध हे दरवाजाचे अवशेष आहेत. आणि आगळ ज्याला म्हणतो आपण, ओके, आडतं, तर ते अडकवण्यासाठीची ही जागा इकडे आहे. हे बघा एक, आणि मला वाटतं देवळी ज्याला म्हणतात तो देवळीचा भाग हा असू शकतो आणि दरवाजा इकडे असेल आणि आगळ अडकवण्याची जागा ही असू शकते. या बाजूचा सगळा भाग उद्ध्वस्त झालेला आहे. आणि पुढेही बघा, हा बुरुज साधारण हा असा इथपर्यंत, हा इथपर्यंत असेल, यावर आहे. हा बघा, हा बुरुजाचा काही भाग आणि हा ढासलेला भाग. ठीक आहे, चला पुढे मार्गस्थ होऊया. तिथे बुरुजावर जाण्यासाठी सुद्धा छोटी वाट आहे, पण ठीक आहे, आता आपण जात नाही, वरती जाऊ.
हा गडाचा पहिला टॉप आहे, अजून माथावर आहे, ठीक आहे. आणि इथे आल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. उजवीकडे चिलखती बुरुजाकडे जायचं आणि डावीकडची वरची वाट पकडून माथा गाठायचा. तर आता चिलखती बुरुज बघून येऊ, म्हणजे ही बाजू आटपू आणि मग वर जाऊ. चला. चिलखती बुरुजाकडे आपण पोहोचलेलो आहोत, ठीक आहे. आणि वाजलेत 9:10. आपण निघालो होतो 7:40ला, पोचलो 9:10ला, म्हणजे परफेक्ट 1.5 तास आपल्याला लागला. मग मध्ये जर आपण थोडा थांबलो वगैरे नसतो किंवा तर आपण मला वाटतं 1.25 तासात वगैरे चिलखती बुरुजापर्यंत आलो असतो. अजून टॉप बाकी आहे, ठीक आहे. माथ्याला पोचायचं आहे. चिलखती बुरुज. आता व्हिडिओ सुरू झाल्यापासून सातत्याने हा शब्द आला. मी म्हटलंसुद्धा की राजगड सिरीजमध्ये चिलखती बुरुजाबद्दल माहिती दिली, कारण तिथे फार मोठ्या प्रमाणात चिलखती बुरुज आहेत, चिलखती तटबंदी आहे. आता चिलखत म्हणजे काय, तर तुमच्या मूळ देहाला सुरक्षित राखण्यासाठी अंगरखा सदृश्य एक पोशाख तयार केला जातो, पोलादी पोशाख तयार केला जातो, अंगवस्त्र तयार केलं जातं, त्याला चिलखत म्हणतात, ठीक आहे. आता या चिलखताचा फायदा काय असतो की तुमच्यावर जर कोणी शत्रूनं वार केला कुठूनही, तर तो वार ते चिलखत स्वतःच्या अंगावर घेतं, बरोबर आहे, आणि तुम्हाला वाचवतं. आता पोलाद असल्यामुळे तलवारीचा वार जरी असला तरी तो आपल्या देहापर्यंत पोहोचत नाही. अफजलखानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच चिलखत घातलं होतं, म्हणूनच अफजलखानाचा डाव फसला होता. तर हे चिलखत, ठीक आहे. आता चिलखती बुरुज हा आहे मूळ बुरुज, ठीक आहे. हा गडाचा मूळ बुरुज आणि त्याच्या पलीकडे आहे चिलखती बुरुज, ठीक आहे. म्हणजे मूळ बुरुजावरून तुम्ही पूर्ण खाली शत्रूला पाहू शकता. शत्रू बऱ्यापैकी तुम्हाला पाहू शकतो, पण चिलखती तटबंदीचा फायदा काय होतो तो तिकडे गेल्यावर पाहूया. चला. उद्ध्वस्त झालेल्या कोरीव पायऱ्या आहेत, पण शेवाय लागलेलं आहे, सांभाळून पाय ठेवा. न लाजता एक पाय ठेवून उतरला तरी चालेल, जीव महत्त्वाचा आहे, ठीक आहे. वेग महत्त्वाचा नाही आहे या ठिकाणी. पटपट जातोय, बघून येतो वगैरे नाही. निवांत उतरा, निवांत जा, पहा नीट, अनुभवा आणि मग वर या. आता हा सुद्धा अनुभव घ्या. एक पाय ठेवा, पुन्हा दुसरा पाय सोबत घ्या, पुन्हा एक पाय ठेवा, ठीक आहे. आला तिकडे. आता कसं करूया माहिती आहे, ही बघा, ही चिलखती तटबंदीच्या ठिकाणी चाललेली वाट आहे आणि ही बुरुजाच्या वर. तुम्ही सांगा कुठे जायचं, इथे की इथे. आपण एक काम करू, 10-20 वगैरे करू, ठीक आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, ठीक आहे. पहिलं वर जाऊन येऊया. मागे मनीष दिसतोय तुम्हाला, म्हणजे आपण बरोबर चाललोय. चला. तुमच्या प्रत्येक प्रवासात तुमचा किमान एक खास मित्र तरी तुमच्यासोबत हवाच. आता बघा, आम्ही काय केलंय, H2R हाऊ टू रिच नावाचं एक चॅनल सुरू केलं. हा बघा, पडता पडता वाचलंय. तर हाऊ टू रिच हे चॅनल सुरू केलं. मग टू व्हीलर गाण्याचं शूट असेल
त्यानंतर मनीष शेट येतात आणि हाऊ टू रीचला कार्तिक आणि विनीत. कार्तिक कॉमन आहे कारण कार्तिक सारथी म्हणून लागतो गाडी आणि येण्यासाठी वगैरे, तर कार्तिक दोन्हीकडे असतो. इकडे मनीष, H2Rला विनीत, अशा पद्धतीने सध्या नियोजन आपण केलेलं आहे. ठीक आहे, या. हां, हाऊ टू रीचचा REACH केला आहे आपण. हाऊ टू रीच पोहोचायचं कसं, तर मी चॅनलची लिंक देईन कारण लगेचच काय चॅनल नवीन असल्यामुळे ते हाऊ टू रीच टाकल्यानंतर सर्च होणार नाही. पण एक दिवस हाऊ टू रीच टाकल्यावर आपलंच चॅनल पहिलं येईल याची खात्री मात्र मी देतो. हे चॅनल काय तर आपण पर्यटन करणार आहोत. आता हे गडकिल्ल्यांचं चॅनल आहे. आपण इथे गडकिल्ले भटकंती करतो, दुर्गभ्रमंती किंवा त्याची माहिती घेणं, घाटवाटा असतील तर त्यामुळे हे चॅनल फक्त तेवढ्यासाठीच आपण ठेवायचं असं ठरवलं, रोडविल राणे. आणि मग एक वेगळा प्रवास सुरू करायचा ज्याच्यामध्ये पर्यटन, खाद्यसंस्कृती, एखाद्या भागातली त्या भागातली संस्कृती, तिकडची लोकं, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मग हाऊ टू रीच पोहोचायचं कसं, त्या ठिकाणी जायचं कसं, हे आम्ही अगदी विस्तृतपणे सांगणार आहे. आणि तिकडे का आम्ही प्रयोग पण केला आहे, तो प्रयोग नक्की पहा. ठीक आहे, चला. फार पुढे जात नाही, हा आपला एंड पॉईंट आहे या बुरुजाचा. हे खाली जे तुम्हाला दिसते ही चिलखती तटबंदी किंवा चिलखती बुरुजाच्या तटबंदीचा भाग आहे. ठीक आहे, म्हणजे बुरुजच आहे, फिरवून घेतलेलं आहे. ठीक आहे, हा समोर तिकडे टकमक टोक आहे. हे छान नदीपात्र बघा. हे नदीपात्र पुढे जाऊन कुंडलिका नदीला मिळतं. आता ह्या नदीचं नाव मला माहीत नाही, ही उपनदी आहे. ही पुढे जाऊन अशीच वाहत जाईल आणि कुंडलिका नदी, आणि कुंडलिका कुठे बाहेर पडते माहिती आहे ना, तुमचा रेवदंडा आणि कोरलाईच्या मध्ये जे नदीपात्र आहे ते कुंडलिका नदीचं आहे. ठीक आहे, आता चिलखती तटबंदीचा फायदा मी तुम्हाला सांगणार होतो, पण एक काम करू, आता वरून तर तुम्ही पाहिला ना, जरा खाली जाऊ, कारण खाली जाऊन समजून घेणं ते जास्त संयुक्तिक ठरेल. या खाली, इकडे या लवकर.